Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. So let me introduce first myself. I am Professor KG Ghalsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you before this lecture. या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 5 चालू करणार आहे कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम आणि हा जो चॅप्टर असणार आहे हा चॅप्टरचा व्हिडिओचा पहिला पार्ट असणार आहे. या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे नीड ऑफ अ कूलिंग सिस्टीम, म्हणजे व्हेकल मध्ये जी आपण कूलिंग सिस्टीम यूज करणार आहे ती कूलिंग सिस्टीम यूज करण्याची का गरज आहे किंवा नीड ऑफ द कूलिंग सिस्टीम ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते टाइप्स ऑफ अ कूलिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये मेनली दोन टाइप्स असतात, एअर कूलिंग सिस्टीम आणि वॉटर कूलिंग सिस्टीम. तर त्या दोन्हीचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. Need of a cooling system. Yeah? The cooling system is needed to keep the engine from not getting so hot as to cause problems and yet to permit it to run hot enough to ensure the maximum efficiency of the engine. तर म्हणजे काय, तर कूलिंग सिस्टीम आपण काय यूज करतो बघा, जेव्हा इंजिन मध्ये काय होणार आहे, एअर फ्युएलचं मिक्सचर बर्न होणार आहे तेव्हा मोस्ट ऑफ हीट तिथं डेव्हलप होणार आहे आणि तेवढ्या हीटला जर आपण इंजिन रन केलं तर काय होणार आहे, इंजिन मधले कंपोनंट सीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं काय केलं पाहिजे, तर इंजिन हे नेहमी वर्किंग कंडिशन मध्ये ठेवलं पाहिजे आणि ते वर्किंग कंडिशन मध्ये ठेवण्याचं काम कोण करणार आहे, तर कूलिंग सिस्टीम करणार आहे. म्हणजे एकदम पण इंजिन कूल केलं जात नाही, जेणेकरून काय एकदम जर इंजिन कूल झालं तर काय होणार आहे, इंजिन सीज होण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं इंजिनचं जे टेम्परेचर असणार आहे ते वर्किंग कंडिशन मध्ये ठेवण्याचं काम कोण करणार आहे, तर कूलिंग सिस्टीम करणार आहे. आणि कूलिंग सिस्टीम मध्ये मग वेगवेगळे कंपोनंट्स असणार आहेत. त्याच्यामध्ये रेडिएटर असेल किंवा पंप वगैरे असेल, थर्मोस्टॅट वॉल असेल, हे सगळे वेगवेगळे कंपोनंट्स असतात. त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे असणार आहे ते आपण पुढं बघणारच आहे. During the process of converting the thermal energy to mechanical energy, high temperatures are produced in the cylinder because of combustion process. म्हणजे सेम एअर फ्युएलचं मिक्सचर बंद झालं की काय होणार आहे, इंजिन मध्ये हाय टेम्परेचर डेव्हलप होणार आहे. A large portion of this heat is transferred to the cylinder head and walls, piston and valves. Unless this excess heat is carried away and these parts are adequately cooled, the engine will be damaged. So the adequate cooling system must be provided to prevent the damage of mechanical part as well as to obtain the maximum performance of the engine. म्हणजे जास्त हीट डेव्हलप झाल्यामुळे जे इंजिनचे पार्ट्स डॅमेज होणार आहेत ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहे, कूलिंग सिस्टीम यूज करणार आहे. प्लस इंजिनचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कूलिंग सिस्टीम व्हेकल मध्ये यूज करतो. नेक्स्ट वन आहे लिमिटेशन्स ऑफ द कूलिंग सिस्टीम. म्हणजे जी कूलिंग सिस्टीम असणार त्याच्यामध्ये थोडेफार लिमिटेशन्स आहेत. तर कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट वन लिमिटेशन काय आहे, दिस इज डिपेंडंट सिस्टीम इन विच वॉटर सर्क्युलेशन इन द जॅकेट्स इज टू बी इन्शुर्ड. म्हणजे काय, जर वॉटर जॅकेट्स मध्ये जर कूलंट प्रॉपरली सर्क्युलेट होत असेल तरच काय होणार आहे, इंजिनचं कूलिंग जे असणार आहे ते प्रॉपर होणार आहे. त्यावर ही सिस्टीम डिपेंडंट असणार आहे. सेकंड वन काय, power absorbed by the water pump is more and it affects the output of the engine. म्हणजे काय, कूलिंग सिस्टीम मध्ये काय यूज केला जातोय, तर वॉटर पंप यूज केला जातोय कूलंट सर्क्युलेट करण्यासाठी. आणि तो वॉटर पंप कुठून पॉवर यूज करणार आहे, तर इंजिन कडून ती पॉवर यूज करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, इंजिनची पॉवर ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, इंजिन आउटपुट तिथं कमी येणार आहे. थर्ड वन काय बघा, कॉस्ट ऑफ द सिस्टीम इज कन्सिडरेबली हाय. म्हणजे ही जी कूलिंग सिस्टीम आपल्याला टोटली इन्स्टॉल करायला लागणार आहे त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. फोर्थ वन काय, सिस्टीम रिक्वायर्स कन्सिडरेबल मेंटेनन्स. म्हणजे कूलिंग सिस्टीम मध्ये काय तर फॉल्ट आला तर त्याचा मेंटेनन्स असेल, ते मेंटेनन्स कॉस्ट पण काय असणार आहे, हाय असणार आहे. आणि फिफ्थ वन काय, द फेल्युअर ऑफ द सिस्टीम रिझल्ट्स इन द सिरियस डॅमेज ऑफ द इंजिन.
म्हणजे काही कारणास्तव जर सिस्टीम फेल झाली कूलिंग सिस्टीम, तर त्यामुळे काय होणार आहे, इंजिन ओव्हरहीट होणार आहे, इंजिन मधले कंपोनंट डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहे, इंजिन सीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे फेल्युअर जर सिस्टीम झाली तर इंजिन टोटल डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा तिथंच व्हेकल तुमची ब्रेकडाऊन होण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. टाइप्स ऑफ कूलिंग सिस्टीम. तर बघा, देअर आर जनरली टू टाइप्स ऑफ अ कूलिंग सिस्टीम. कूलिंग सिस्टीमचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे एअर कूलिंग सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये काय यूज केले जाते तर एअर ॲज अ कूलिंग मिडियम यूज केले जाते. आणि एअर कूलिंग सिस्टीम ही जनरली कुठे यूज केली जाते तर मोपेड किंवा स्टेशनरी इंजिन असणार त्या ठिकाणी एअर कूलिंग सिस्टीम यूज केली जाते. आणि सेकंड वन जे असणार आहे ते कुठलं असणार आहे तर वॉटर कूलिंग सिस्टीम किंवा त्यालाच काय म्हणतात लिक्विड कूलिंग सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये काय यूज केलं जाते तर कूलंट ॲज अ कूलिंग मीडियम म्हणून यूज केलं जातं. आणि हे जनरली 4 व्हीलर्स किंवा हेवी व्हेकल्समध्ये वॉटर ऑर लिक्विड कूलिंग सिस्टीम यूज करतात. तर हे दोन्हीचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसं असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. एअर कूलिंग सिस्टीम. बघा, इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल इंजिन आहे, इकडून इनलेट पॅसेज आहे किंवा इनलेट आहे, म्हणजे काय एअर फ्युएलचं मिक्सर आत येणार आणि हा असणार आहे तो तुमचा एक्झॉस्ट, म्हणजे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडण्यासाठी हा पॅसेज आहे, हा इनलेट वॉल आहे, हा एक्झॉस्ट वॉल आहे. आणि हे टोटल काय असणार आहे तर सिलेंडर आहे. आणि या सिलेंडरला आउटर साईडला काय असणार आहे तर फिन्स असणार आहेत. या फिन्स कशासाठी यूज केल्या जातात तर कूलिंग सिस्टीम किंवा कूलिंगसाठी यूज केल्या जातात. तर बघा, इन दिस सिस्टीम heat is carried away by the air flowing over and around the engine cylinder. म्हणजे काय केलं जाते, हे टोटल इंजिन आहे, ह्याच्या इंजिनच्या भोवती काय केली जाते तर एअरचा फ्लो डायरेक्ट केला जातो. म्हणजे काय, हे इंजिन जनरली फ्रंट साईडला काय केलं जाते सिच्युएट केलं जाते एअर कूलिंग सिस्टीम मध्ये. आणि त्यामुळे का ती एअर त्या पूर्ण इंजिनवर डायरेक्ट होणार आहे आणि इंजिन कूल केलं जाणार आहे. हिअर fins are cast on the cylinder head and the cylinder barrel which provide the additional cooling. म्हणजे हा जो सिलेंडर हेड असेल इथं फिन्स दिसत असेल किंवा या सिलेंडर बॅरलवर तुम्हाला फिन्स दिसतात, तर या फिन्स प्रोव्हाइड केल्यामुळे काय होणार आहे एअर ह्याच्यातून ज्यादा सर्क्युलेट होणार आहे किंवा जो सरफेस असणार आहे इंजिनचा तो ज्यादा एक्सपोज होणार आहे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि त्यामुळे काय होणार आहे ऑटोमॅटिकली इंजिन जे असणार आहे ते इंजिन कूलिंग रेट तिथं वाढणार आहे. त्यामुळं एअर कूलिंग सिस्टीम मध्ये इंजिन असेल किंवा इंजिन हेडवर असेल किंवा सिलेंडर बॅरलवर असतील तर असे फिन्स प्रोव्हाइड केले जातात. आणि फिन्स प्रोव्हाइड केल्यामुळे काय होणार आहे तर कूलिंगचा रेट तिथं इन्क्रीज होणार आहे. एअर कूलिंग सिस्टीम युज्ड इन मोपेड्स इंजिन, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल इंजिन. म्हणजे जे मोपेड्स किंवा टू व्हीलर जनरली गाड्या असतात तिथं आपण एअर कूलिंग सिस्टीम यूज करतो. किंवा इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल इंजिन म्हणजे जिथं स्टेशनरी इंजिन्स असणार आहे त्या ठिकाणी काय केले जाते तर एअर कूलिंग सिस्टीम अडॉप्ट केली जाते. नेक्स्ट वन पॉइंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ एअर कूलिंग सिस्टीम. तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत बघा. फर्स्ट वन बघा, द डिझाईन ऑफ अ इंजिन बिकम्स सिम्पलर ॲज नो वॉटर जॅकेट्स आर रिक्वायर्ड. म्हणजे एअर कूलिंग सिस्टीम मध्ये काय नसतं तर इंजिनमध्ये वॉटर जॅकेट्स प्रोव्हाइड करायला लागत नाहीत. इंजिनला फक्त काय केलं जातं तर फिन्स प्रोव्हाइड केले जातात. आणि त्यामुळे काय असणार आहे ते इंजिनचं जे डिझाईन असणार आहे ते सिम्पल होणार आहे. वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये काय केलं जाते इंजिनमध्ये वॉटर जॅकेट्स प्रोव्हाइड केले जातात आणि तिथून आतून काय होते तर वॉटर सर्क्युलेट होते. तसं एअर कूलिंग सिस्टीम मध्ये वॉटर जॅकेट्स प्रोव्हाइड करायला लागत नाहीत. त्यामुळे काय होणार आहे इंजिनचं डिझाईन एकदम सिम्पल असणार आहे. सेकंड वन बघा, absence ऑफ कूलिंग पाईप्स रॅडिएटर एक्सेट्रा मेक्स द कूलिंग सिस्टीम सिम्पलर. म्हणजे वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये टोटल होज पाईप्स वगैरे कनेक्ट करायला लागतात, त्याच्यानंतर रॅडिएटर असेल, फॅन असेल किंवा पंप असेल, हे सगळे तुम्हाला तिथे यूज करायला लागतात. त्यामुळे ही टोटल असेंब्ली काय होती डिफिकल्ट होती. आणि एअर कूलिंग सिस्टीम मध्ये हे सगळं प्रोव्हाइड करायला लागत नाही. त्यामुळे काय असणार आहे कूलिंग सिस्टीम एकदम एअर कूलिंग सिस्टीम सिम्पल असणार आहे. थर्ड वन बघा, नो डेंजर ऑफ अ कूलंट लिकेज. म्हणजे काय एअर कूलिंग सिस्टीम मध्ये कूलिंग मिडियम काय यूज केलं जाते तर एअर यूज केली जाते. एअर ॲटमॉस्फिअर मधून घेतली जाते परत ॲटमॉस्फिअर मध्ये सोडली जाते. त्यामुळं लिकेजचा प्रॉब्लेम नाही. पण वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये काय असणार आहे कूलंट यूज केलं जात आहे आणि कूलंट जर लीक झालं तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. फोर्थ वन आहे इन्स्टॉलेशन ऑफ एअर कूल्ड इंजिन इज सिम्पल. म्हणजे एअर कूलिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला एकदम सिम्पल असणार आहे ॲज कम्पेअर टू वॉटर कूलिंग सिस्टीम. आणि फिफ्थ वन आहे द कंट्रोल ऑफ कूलिंग सिस्टीम इज मच इझियर दॅन द वॉटर कूल्ड इंजिन. म्हणजे एअर कूलिंग सिस्टीमचा जो
कूलिंग सिस्टीमचा रेट असेल किंवा कंट्रोल जो असेल तो सिंपल आहे ॲज कम्पेअर टू वॉटर कूल्ड इंजिन. नेक्स्ट वन आहे डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ एअर कूलिंग सिस्टीम. तर एअर कूलिंग सिस्टीमचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. फर्स्ट वन आहे ते नॉन युनिफॉर्म कूलिंग. म्हणजे काय, एअर कूलिंग सिस्टीममध्ये एअर ही फ्रंट साईडला जास्त डायरेक्ट होती, त्यामुळं फ्रंट साईड इंजिनचा जास्त कूल होतो ॲज कम्पेअर टू बॅक साईड. त्यामुळे जे कूलिंगचा रेट असणार आहे तो कूलिंगचा रेट काय असणार आहे, नॉन युनिफॉर्म असणार आहे इन केस ऑफ एअर कूलिंग सिस्टीम. सेकंड वन आहे द आउटपुट ऑफ एअर कूल्ड इंजिन इज लेस दॅन वॉटर कूल्ड इंजिन. म्हणजे जर आपण इंजिनचा आउटपुट मेजर केला तर एअर कूल्ड इंजिनचा हा आउटपुट कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू वॉटर कूल्ड इंजिन. आणि थर्ड वन आहे ते व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ अ एअर कूल्ड इंजिन इज लोअर. एअर कूल्ड इंजिनची जी व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असणार आहे ती कमी असते ॲज कम्पेअर टू वॉटर कूल्ड इंजिन्स. हे त्याचे काय असणार आहे, डिसएडव्हान्टेजेस असणार आहे. हे वॉटर कूलिंग सिस्टीम. तर नावातच आहे याच्यामध्ये कूलिंग मिडियम यूज काय केलं जाते तर वॉटर किंवा कूलंट यूज केलं जातं. तर फिगरमध्ये इथं दिसत असेल हे जे असणार आहे ते टोटल इंजिन आहे. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणायचं तर हा जो पार्ट असणार त्याला रॅडिएटर, त्याच्यानंतर ही जी वरची असणार आहे ती फिल्टर कॅप आहे, हे जे असणार आहे ती कनेक्टिंग पाईप किंवा त्यालाच काय म्हणतात तर होज पाईप, ही जी असणार आहे ती फॅन, त्याच्यानंतर हा पंप आहे आणि ह्याला जो हा जो पोर्शन असणार आहे त्याला काय म्हणायचं तर थर्मोस्टॅटिक वॉल म्हणायचं. In this system, water jackets are provided in the cylinder block and cylinder head. म्हणजे जे इंजिन असणार आहे सिलेंडर हेड सिलेंडर ब्लॉक असणार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये काय प्रोव्हाइड केलेलं असणार आहे तर इथं वॉटर जॅकेट्स प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. आणि त्या वॉटर जॅकेट्स मधून काय होणार आहे तर कूलंट जे असणार आहे ते कूलंट सर्क्युलेट केलं जाणार आहे. आता कूलंट हॉट इंजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की काय होणार आहे, ते जे कूलंट असणार आहे ते हॉट होणार आहे आणि हॉट झालेलं कूलंट काय होणार आहे या पॅसेजमधून कुठे जाणार आहे, इथं रेडिएटरमध्ये जाणार आहे. रेडिएटर मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे ते कूल होणार आहे, कारण की का इथं फॅन असणार आहे, फॅन चालू केला की काय होणार आहे एअर टोटली या रेडिएटरवर डायरेक्ट होणार आहे. त्यामुळे जे हॉट झालेलं कूलंट असणार आहे ते परत कूल होणार आहे आणि कूल झालेलं कूलंट परत कुठे येणार आहे तर खालच्या साईडला येणार आणि मग इथून पंप काय करणार आहे ते कूलंट परत सक करणार आहे आणि सक करून परत इंजिन मध्ये पाठवणार आहे. म्हणजे अशी ही कंटिन्युअस प्रोसेस चालू राहणार आहे. त्यामुळे इंजिन जे असणार आहे ते इंजिन वर्किंग कंडिशन मध्ये ठेवलं जाणार आहे. आणि इथं हा थर्मोस्टॅटिक वॉल यूज केलेला असणार आहे. हा थर्मोस्टॅटिक वॉल काय करतो तर इंजिनचं टेम्परेचर हे जनरली 80 डिग्री सेल्सिअस पासून ते 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवण्याचं काम कोण करणार आहे, इथं थर्मोस्टॅटिक वॉल करणार आहे. तर त्याचं जे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. तर हे जे असणार आहेत हे टोटल कूलिंग सिस्टीमचे इम्पॉर्टंट पार्ट्स असणार आहे. नेक्स्ट वन आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ वॉटर कूलिंग सिस्टीम. तर काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत बघा. फर्स्ट वन काय ऍडव्हान्टेज, इंजिन कॅन बी इन्स्टॉल्ड एनिवेअर ऑन व्हेकल. म्हणजे इंजिन आपण व्हेकल मध्ये कुठं पण फिट करू शकतो. एअर कूलिंग सिस्टीम मध्ये तसं नव्हतं. एअर कूलिंग सिस्टीम मध्ये काय करायला लागत होतं तर इंजिन आपल्याला फ्रंटल साईडला काय करायला लागत होतं, सिच्युएट करायला लागत होतं, जेणेकरून एअरचा जो फ्लो असेल तो इंजिनवर डायरेक्ट होणार त्यासाठी. पण वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये तसं नाही, इंजिन आपण व्हेकल मध्ये कुठं पण इन्स्टॉल करू शकतो. सेकंड वन काय, व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ वॉटर कूल्ड इंजिन इज मोर दॅन द एअर कूल्ड इंजिन. म्हणजे जी व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असणार आहे ती जास्त आहे वॉटर कूल्ड इंजिनची ॲज कम्पेअर टू एअर कूल्ड इंजिन. थर्ड वन असणार आहे युनिफॉर्म कूलिंग. म्हणजे जे वॉटर कूलिंग सिस्टीम असणार आहे तिथं इंजिन काय होणार आहे टोटली युनिफॉर्म कूलिंग होणार आहे. एअर कूलिंग सिस्टीम मध्ये तसं नव्हतं. एअर कूलिंग सिस्टीम मध्ये काय होतं नॉन युनिफॉर्म कूलिंग होत होतं. तर तो जो डिसएडव्हान्टेज आहे तो इथं ओव्हरकम झालेला आहे वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये. आणि फोर्थ वन आहे इंजिन इज लेस नॉइझी ॲज कम्पेअर टू एअर कूल्ड इंजिन. म्हणजे इंजिनचा जो नॉईज लेवल असणार आहे ती कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू एअर कूल्ड इंजिन. तर हे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत इन केस ऑफ वॉटर कूलिंग सिस्टीम. नेक्स्ट वन आहे कंपॅरिझन बिटवीन वॉटर अँड एअर कूलिंग सिस्टीम. तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे बघा. फर्स्ट वन पॉईंट बघा वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये, इन दिस सिस्टीम कूलिंग मीडियम युज्ड इज वॉटर. म्हणजे वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये काय यूज केलं जाते, कूलिंग मीडियम वॉटर यूज केलं जाते ऑब्विसली. एअर कूलिंग सिस्टीम मध्ये काय यूज केलं जाणार आहे, एअर ॲज अ कूलिंग मीडियम यूज केलं जाणार आहे. सेकंड वन काय बघा, ॲज कम्पेअर टू एअर कूलिंग इट्स इफिशियन्सी इज मोर. म्हणजे वॉटर कूलिंग सिस्टीमची जी इफिशियन्सी असणार आहे ती जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू एअर कूल्ड इंजिन.
ॲज कम्पेअर टू वॉटर कुलिंग इट्स इफिशियन्सी इज लो. म्हणजे एअर कुलिंग इंजिनची इफिशियन्सी काय असणार आहे, कमी असणार आहे. थर्ड वन आहे इट इज हेवियर इन वेट. वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये कॉम्पोनंट जास्त असणार आहे त्यामुळे त्याचं वेट काय असणार आहे, जास्त असणार आहे. एअर कुलिंग सिस्टीम काय असणार आहे, लाईट असणार आहे. नेक्स्ट फोर्थ वन आहे रेग्युलर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. वॉटर कुलिंग सिस्टीममध्ये पंप असेल किंवा रेडिएटर असेल किंवा थर्मोस्टॅटिक वॉल असेल हे सगळे कॉम्पोनंट्स यूज केले जातात आणि त्याचा मेंटेनन्स करायला लागणार. किंवा कूलंट यूज केले जाते, कूलंट पण टॉपअप किंवा फिलअप करायला लागते रेग्युलरली. तर हा सगळा मेंटेनन्स असणार आहे इन केस ऑफ वॉटर कुलिंग वॉटर कूल्ड इंजिन. पण एअर कूल्ड सिस्टीममध्ये काय असणार आहे, मेंटेनन्स कमी असणार आहे. The air cooled engine is less sensitive to the climatic condition. No antifreeze solution is needed due to greater temperature difference between cooling air and cylinder. जे काय वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये कूलंट यूज केलं जाते त्यामुळं ते एअर कंडिशन किंवा क्लायमॅटिक कंडिशनशी जास्त त्याचा संबंध नसणार आहे. पण एअर कुलिंग सिस्टीम मध्ये काय असणार आहे, एअर कुलिंग सिस्टीम मध्ये क्लायमॅटिक कंडिशन त्याच्या कुलिंगवर अफेक्ट करणार आहे. सिक्स्थ वन आहे द इंजिन डिझाईन इज कॉम्प्लेक्स. वॉटर कुलिंग सिस्टीम मध्ये वॉटर जॅकेट्स वगैरे प्रोव्हाइड करायला लागणार आहे त्यामुळे जे इंजिनचं डिझाईन असणार आहे ते काय होणार आहे, कॉम्प्लेक्स होणार आहे. एअर कुलिंग सिस्टीम मध्ये काय असणार आहे, इंजिनचं डिझाईन सिम्पल असणार आहे. सेवन्थ वन आहे द वॉर्मअप परफॉर्मन्स इज पुअर. दिस रिझल्ट्स इन अ ग्रेटर सिलेंडर विअर. म्हणजे जो परफॉर्मन्स असणार आहे तो पुअर असणार आहे इन केस ऑफ वॉटर कुलिंग सिस्टीम. त्यामुळे काय येणार आहे, सिलेंडर वेअर जास्त होण्याचे चान्सेस आहेत इन केस ऑफ वॉटर कुलिंग सिस्टीम. एअर कुलिंग सिस्टीम मध्ये काय, द वॉर्मअप परफॉर्मन्स इज बेटर दस रिझल्ट इन लो सिलेंडर वेअर. वॉर्मअप परफॉर्मन्स हा चांगला असणार आहे त्यामुळे सिलेंडर वेअर काय असणार आहे, इथं कमी होणार आहे. नेक्स्ट 8 वन आहे इट इज युज्ड इन 4 व्हीलर HMV म्हणजे हेवी मोटर व्हेकल, लाईट मोटर व्हेकल, कार्स, बसेस अँड ट्रक्स. या ठिकाणी काय यूज केली जाते तर वॉटर कुलिंग सिस्टीम यूज केली जाणार आहे. आणि एअर कुलिंग सिस्टीम कुठे यूज केली जाते तर 2 or 3 व्हीलर्स लाईक मोटरसायकल, स्कूटर्स, ऑटो रिक्षाज एक्सेट्रा. या ठिकाणी काय यूज केली जाते तर एअर कुलिंग सिस्टीम यूज केली जाणार आहे.